खरं तर प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे, कारण की इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपण स्वबळावर जी आहे ही लढाई केली पाहिजे किंवा मैत्रीपूर्व जर होत असेल त्याला एक ऑप्शन आहे. एक नेते आहात, जिल्हाध्यक्ष आहात, सगळं जिल्हा आपण जवळून बघितलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावना, आपली वैयक्तिक इच्छा काय? नाही नाही, मुळात हे खरं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपण इतके वर्ष काम करतो आणि कुठेतरी लोकांमध्ये जाण्याची संधी आहे, त्यामुळे प्रत्येकाला उमेदवारी करण्याची इच्छा आहे. पार्टीचा लीडर म्हणून मला सुद्धा वाटतं की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे की शेवटी महायुतीचा विषय आणि या विषयामध्ये शिवसेनेमध्ये सर्व निर्णय हे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. तो जो काय निर्णय घेतील, त्यांनी सांगितलं महायुती तर महायुती, कारण शिवसेनेत शिस्त आहे आणि शिवसेनेत जर साहेबांनी सांगितलं तर मला नाही वाटत काही कुठला इश्यू आहे. आणि जर साहेबांनी सांगितलं स्वबळावर तर मग आनंदाने लढू, आनंदाने लढू. 122च्या 22 सीटवर लढू आणि जिंकून पण येऊ. खरं तर गिरीश महाजन नाशिकमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी दादा भुसे त्यांची देखील बैठक झाली. आता परत एक बैठकीचा जो आहे तो सिलसिला खरं तर सुरू होणार आहे. काय ठरतंय? नाही, यामध्ये खरं तर म्हणजे निकष हा निवडून येण्याचा आहे. आकड्यामध्ये न जाता महायुतीचा उमेदवार, कारण जेव्हा तुम्ही महायुती म्हणून लढता तेव्हा हा शिवसेनेचा आहे, हा भाजपचा आहे असं म्हणून चालणार नाही. महायुतीचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो का, तिथं त्याचं प्राबल्य कसं आहे हा निकष असला पाहिजे. कारण शेवटी महायुती म्हणून जेव्हा आम्ही लढू तेव्हा 122च्या 122 जागा जिंकलो तरच त्या महायुतीला अर्थ आहे. नाही, पण अशी चर्चा होती का तुम्हाला म्हणजे भाजपकडनं 32 जागेंची ऑफर या ठिकाणी देण्यात आली? नाही, असा कुठलाही आकडा अजून ठरलेला नाही. अजून त्या संदर्भात आम्ही भेटलेलो पण नाही. मुळात आम्ही सुद्धा एक अनालिसिस करतो आहोत की आमच्याकडे कुठले उमेदवार आहेत, त्यातले उमेदवार सक्षम कुठले आहेत, जे लढतील आणि जिंकून येतील. अशा पद्धतीचा आत्ताशी अनालिसिस चालू आहे, त्यामुळे हा आकडा कुठून आला मला माहित नाही. दादा, आणि अनालिसिस जरी चालू आहे मात्र दिवसांची जी संख्या आहे ती फार कमी आहे. म्हणजे एकदा तुम्ही फॉर्म जमा झाला तर तुमच्याकडे ते 12 दिवस असतात प्रचाराला, आणि हे उरलेले हे 2-4 दिवस जे आहेत त्यामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांना कसं सांभाळणार? नाही, मुळात असं आहे का शिवसैनिक हा रोजच रस्त्यावर असतो. शिवसैनिकाला निवडणूक काय नवीन नाही आणि निवडणूक म्हणून तो काही काम करत नाही. मला काय एक दिवसात शिवसैनिक तयार आहे. त्याचं कारण निवडणुका पाहून आम्ही शिवसैनिक हा कधी प्रचाराला जात नसतो किंवा लोकांमध्ये जात नसतो. तो कायम लोकांमध्ये असतो, तेव्हा शिवसैनिकाला 24 तास खूप झाले. मला एक विचारायचंय, तुम्ही वरिष्ठांना असं कळवलेलं आहे का की आपण जी जर ही निवडणूक स्वबळावर लढलो तर नक्कीच आपला विजय राहील? हे बघा, शेवटी तर आपण महायुतीत आहोत, तो मित्रपक्ष न दुखवता आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा, पक्षप्रमुख जो आदेश देतील, त्यांनी सांगितलं महायुती महायुती, त्यांनी सांगितलं 122 जागा लढायच्या, तर निश्चित त्या 122 साठी सक्षम असे तुम्ही बघितले आतापर्यंत 500च्या वरती लोकांनी आपल्याकडे फॉर्म भरले. नाही दादा, मला हे याच्यासाठी मी विचारलं का कालच सुनील केदार यांनी जेव्हा लोकमतशी बोलताना असं सांगितलं का आम्ही 122 जागा ज्या आहे त्या स्वबळावर लढायची जी तयारी आहे, आणि याबाबत आम्ही जे प्रदेश अध्यक्ष आहे यांना याबाबत सर्वांचं जे इच्छा आहे ती व्यक्त केलेली आहे. तर तसं आपण काही कळवलेलं आहे का? मुळात असं आहे की 122 जागांसाठी जे काही 500च्या आसपास अर्ज आले आणि त्याच्या मुलाखती झाल्या, याचा पूर्ण रिपोर्ट आमचा इथे बाळासाहेब भवनला जाणार आहे आणि तो दिला पाहिजे. आणि त्यामुळे 122 जागांमध्ये कोण उमेदवार आपले सक्षम आहेत याचा रिपोर्टिंग तर आम्ही करणारच आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही मीडियाला सांगणार की आम्ही 122 लढू, कारण हा अधिकार आमचा नाही, हा अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. आणि जे वरिष्ठ लेवलवर ठरेल तेच खाली लागू? निश्चितपणे आहे. शिवसेनेत आदेश चालतो आणि त्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं युती तर युती, नाही तर स्वबळावर. नक्कीच, नेते जरी युती किंवा स्वबळाचा नारा देत असतील, इच्छुकांची संख्या मोठी आहे. रोशन भाऊ, तुम्ही देखील इच्छुक आहात. तुम्हाला जर पक्षाने तिकीट दिलं नाही, तुमची काय एक शिवसैनिक म्हणून भूमिका? शिवसैनिक हा शिवसेनेची एक शिस्त आहे. आता शिवसेनेत आम्ही आता इतक्या वर्षापासून काम करतो, आमची तर इच्छा आहे की लढावं, पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढचं धोरण ठरवू. नक्कीच, शिवसेना खरं तर एक आदेशावर चालणारा पक्ष आहे. तुम्हाला जर पक्षाने सांगितलं का तुम्ही थांबून घ्या, तर तुम्ही थांबण्याची तुमची तयारी आहे? हो, पक्षाने जर वरिष्ठांनी आदेश दिला किंवा आमचे महानगर प्रमुख आहे, जिल्हा प्रमुख आहे, यांनी जर सांगितलं लढ, पाठीवर थाप दिली तर लढ, म्हणले तर लढ, ते जर म्हटले तर भिवानंद थांबून घ्या, तर आदेश आम्ही शिवसेनेचा मानणार. नक्कीच, खरं तर 5 वर्षापासून या निवडणुका ज्या आहेत त्या रखडलेल्या होत्या. आता कुठेतरी एक संधी जी आहे ती निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जाण्याची झालेली आहे. वरती युती होईल का नाही होणं, एक उमेदवार म्हणून आपली काय इच्छा आहे?
युती व्हावी का नाही हा प्रश्न आदरणीय शिंदे साहेबांच्या अखत्यारीतला आहे. नाशिक शहरामध्ये माननीय अजितदादा असतील, बंटीभाऊ यांच्या मार्गदर्शनात अत्यंत उत्तम संघटन आमचं तयार झालेलं आहे. 122 लढायची तयारी आमची आहे. पण शिंदे साहेब आदेश दिला युतीत लढा, शिंदे साहेब म्हणतील तसं. नक्कीच. खरं तर कार्यकर्ते अनेक वर्षांपासून शिवसेनेकडनं खरं तर प्रत्येक रस्त्यावर उतरो किंवा कोणत्याही निवडणुकीला समोर जातं. काय वाटतंय की युती होईल का नाही होईल, एक इच्छुक आहात तुम्ही, तुम्हाला काय वाटतं ही म्हणजे युती व्हावी का स्वबळावर लढावं? 100% वरचे जे नेते आहे आमचे त्यांचं एकमत आहे आणि 100% युती होईल यात तिळमात्र शंका नाही. कारण काय का आतापर्यंत जो काही इतिहास आहे तो बघितला आपण, जर नगरपालिकेत पाहिलं तर तो वेगळा आहे. परंतु आता जे महापालिका जे आहे, मुंबई आहे, ज्या वर्गामधल्या महापालिका आहे, यामध्ये आमचे वरिष्ठ जे काही तिन्ही नेते आहे त्यांचं एकमत आतापर्यंत जे काही स्टेटमेंट आलंय, आतापर्यंत आम्हाला पण आतापर्यंत सांगितलेलं आहे की आपल्याला लढायचं तर महायुतीतच लढायचं. नक्कीच महायुतीत लढायचं आहे. मात्र परिस्थिती जी आहे म्हणजे भाजपवाले म्हणताय आम्ही स्वबळाची तयारी करतोय, शिवसेना जे सांगते का आम्ही बाळासाहेब भवन इथे हे निरोप देणार आहोत की 500 पेक्षा जास्त लोक आपल्या या ठिकाणी इच्छुक आहे. तुम्हाला काय वाटतं की ही युती जी आहे ती व्हावं का स्वबळावर आपला भगवा फडकावा? इच्छा ही प्रत्येक उमेदवाराला असते की आपण लढलं पाहिजे, आपण जिंकलं पाहिजे. पण एक पक्षाची शिस्त असते, पक्षाचे एक नियम असतात. पक्ष जे बोलल ते आपल्याला करावं लागतं, कारण की पक्षात आपला आदेश चालतो आणि आदेशाला आम्ही शिवसैनिक बांधील आहे. शिवसेनेचा जसा आदेश येईल, युती बोलले तर युतीमध्ये लढू, पक्षाने सांगितलं सिंगल लढायचं सिंगल लढू, आपली दोन्ही तयारी आहे. भोसले साहेब, पक्ष आदेशावर चालणार आहे. शिवसेनेचं जर आपण आतापर्यंत संपूर्ण कार्यकाळ बघितला, मात्र गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही शिवसैनिक म्हणून काम करता, तुम्हाला काय वाटतंय का ही युती व्हावी का स्वबळावर लढावं? निश्चित काय आहे, महत्वाचा विषय आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे विकासाचं राजकारण करत असतात. नाशिक शहर हे विकसित आणि नाशिक शहर कसं या गोल्डन ट्रायंगल मध्ये बघितलं जाईल, इथे इंडस्ट्री असेल, शहर असेल, येणारा कुंभमेळा असेल, याकरता विकासाचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांना करायचं आहे. शिंदे साहेब जे निर्णय घेतील, परंतु महाराष्ट्रामध्ये परिस्थिती महायुतीची आहे, महाराष्ट्र सरकार हे महायुतीचं आहे. शिंदे साहेब जे विकासाच्या दृष्टीने शहराच्या जो निर्णय घेतील तो आमच्याकरता शिवसैनिकांना सर्वश्रुत असेल. विकास झाला पाहिजे शहराचा, याबाबत माननीय एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व शिवसैनिकांना मान्य असेल. तुम्हाला जरी निर्णय जो असला मान्य, मात्र आपल्याकडे 500 इच्छुक आहेत, राष्ट्रवादीकडे 100-200च्या पुढे इच्छुकांची संख्या मी ऐकली होती, अजून कदाचित तो आकडा मोठा असेल. मात्र सर्वात मोठा आकडा भाजपकडे जवळपास 1077 लोक त्यांच्याकडे कालपर्यंत जे आहे ते इच्छुक होते. मग कशा पद्धतीने ही युती जी आहे ती साध्य होईल? स्वाभाविक आहे, कारण की नाशिक शहरामध्ये भाजपचे जे आमदार आहेत, तिन्ही आमदार भाजपचे आहेत. त्याच्यामुळे तिन्ही आमदार भाजपचे असल्यामुळे त्यांच्याकडे स्वाभाविक आहे की इच्छुक जास्त असू शकतील. परंतु त्यावेळेस आम्ही महायुती म्हणून त्या लढलो होतो विधानसभेला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे इच्छुक जास्त असतील. असं नाही आमच्याकडे इच्छुक कमी आहे, इच्छुक आमच्याकडे पण खूप आहेत. परंतु मी तुम्हाला म्हटलं ना की एकनाथ शिंदे साहेबांना विकासाचं राजकारण करायचं, शहर बदलायचं, विकसित शहर झालं पाहिजे नाशिक. येणारा कुंभमेळा, येणारे भाविक यांच्याकरता शहर विकसित असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सरतूर असेल. नक्कीच शिंदे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. युवा आहात, महिला आहात, प्रतिनिधित्व करायचं आहे, मात्र जर संधी मिळाली नाही तर आपली भूमिका काय राहणार? संधी मिळावी असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण संधी जरी नाही मिळाली तरी शिवसैनिकांचं काम काही थांबलेलं नाही. संधी मिळण्याची वाट शिवसैनिक काही बघत नाही. पण जर संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याची ताकद आम्ही सगळे शिवसैनिक ठेवतो. आणि तसं पाहिलं गेलं तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत त्यांनी आमचे सगळ्यांचे लाडके भाऊ, त्यांनी जे लाडकी बहीण योजना जी काढली आहे त्याच्यामुळे सगळ्या महिलांचा त्यांना अत्यंत पाठीराखा आहे, त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला ही निवडणूक तर लढायची आहेच, पण जे काही पद वरिष्ठ आहेत त्यांचा जो निर्णय असेल तो आम्ही सगळे मान्य करू. निर्णय तुम्ही मान्य करणार आहात. तुम्ही आत्ताच लाडक्या बहिणींचं उदाहरण दिलं. जसं एकनाथ शिंदेच्या तुम्ही लाडक्या बहिणी आहात, तशा देवा भाऊंच्या सुद्धा लाडक्या बहिणी आहेत. जर स्वबळावरचा हा नारा दिला तर मुख्यमंत्र्याच्या नाते त्यांचा पगडा जास्त भारी राहील. असू देत की आम्ही हेल्दी कॉम्पिटिशन समजून त्या गोष्टीला मान्य करू आणि पुढे जाऊ. म्हणजे जर समोर भाजप राहिली तर तुम्ही तेवढे सज्ज आहात? सज्ज आहात. मी जसं बोलले की
काम करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला समाजसेवा आपली दाखवायची आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला अगदीच भांडण करण्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळे आपण 100% सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण नाहीच झालं तरी आपण आपलं काम चालू ठेवायचं आहे. आणि थांबायला सांगितलं थांबायचं नाही, काम नाहीच थांबायचंय. नाही, उमेदवारी नाही, काम चालू ठेवायचंय, त्यामुळे उमेदवारी आपोआपच येणार आहे. नक्कीच. काम थांबवायचंय, उमेदवारी चालू ठेवायची, म्हणजे उमेदवारी तर आपोआप मिळणार आहे. तुम्हाला वाटतंय का शिवसेनेकडनं असा पूर्ण सहानुभूतीपूर्व विचार केला जाईल? नक्कीच आदरणीय शिंदे साहेबांनी ही निवडणूकच कार्यकर्त्यांची आहे, याची पहिल्यांदाच घोषणा केली आहे. युती हो ना हो तो सर्व विचार सर्वतोपरी माननीय एकनाथ शिंदे साहेब करतील. आणि कार्यकर्त्यातून नेता निर्माण झालेला आमचा नेता आहे, त्यामुळे कार्यकर्त्याची आस काय अपेक्षा काय त्यांना पूर्ण जाण आहे या गोष्टीची. त्यामुळे आम्ही आज अविरत काम करत आहोत. समाजसेवाही चालू आहे. 20% राजकारण, 80% समाजकारण हे बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गक्रमण जात आहोत. नक्कीच एकनाथ शिंदे यांच्या मार्गावर पावलावर पाऊल शिवसैनिक ठेवत आहे. पक्षाची जर युती झाली नाही किंवा स्वबळाची तयारी आपली आहे? कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना आहे. कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलंय. स्वबळासाठी 122 जागांची तयारी शिवसेनेची झालेली आहे. आणि जर युती झाली, जर तुम्हाला थांबायला सांगितलं तर तुम्ही थांबणार? पक्षश्रेष्ठींचा आदर केला जाईल. नक्कीच. खरं तर शिवसेनेचं नव्हे तर भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, ह्या महायुतीच्या सर्वच घटकांचा जर आपण एकंदरीत विचार केला तर निवडणुकीचा जो अजेंडा आहे तो विकास आहे आणि प्रत्येकालाच आपापला भगवा, विशेष करून शिवसेना असेल किंवा भाजप, यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे इच्छुक आहे यांच्या संख्या जी आहे ती मोठी आहे. म्हणजे भाजपमध्ये 1000पेक्षा जास्त, शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये 500पेक्षा जास्त इच्छुक आहे. आणि सर्वच पक्ष जे आहे, यामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, या सर्वच ठिकाणी जे आहे ते उमेदवार जरी मोठ्या प्रमाणात असले, मात्र जर युती झाली तर ते तरुण उमेदवार असतील त्यांचं काय होईल? कारण की जवळपास 5 वर्षापासून महापालिकेच्या ज्या आहेत त्या निवडणुका झालेल्या नाहीये. कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे, मात्र निवडणुका ज्या आहेत त्या युती का आघाडी यामध्येच अडकून आहेत. त्यामुळे कार्यकर्ते नक्की करतील तरी काय, ही युती होते का स्वबळावर ही लढाई होते, हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.